विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल आवडे तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बौद्ध सुकृताची डोळे म्हणून विठ्ठल आवडे तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम 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 कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय राम राम कृष्ण हरे जय जय राम वैराग्याचे भाग्य संत संग्रहाचे संत संग्रहाचे संत संग्रहाचे राजाचे भाग्य संत संग्रहाचे संत हरे साधका निष्पाप करे साध
नाही जात भेदा भेद नाही जात भेदा भेद नाही जात तोची देव भेदा भेद नाही जात भेद नाही जात भेदा भेद नाही जात करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप कृपेचे हे दीपा करी साधका निष्पाप पाप करी साधका निष्पाप गाणियात विरोधी विरुणी जाय गायनात विरुणी जाय गायनात विरुणी जाय संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप साधका निष्पाप करी साधका निष्पाप संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप करी साधका विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी वैराग्याचे भाग्य 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 संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीप संत कृपेचे हे दीप संत संग हाती लाग संत संग हाती लाग संत कृपेचे हे दीप संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप करी साधका 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 निष्पाप करे साधका निष्पाप करे साधका निष्पाप निष्पाप करे साधका करे साधका पाप करे साधका
करी साधका कृपे देवा संत कृपे वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तोची देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तुका प्रेमे नाचे गाई तुका प्रेमे नाचे गाये गाणी आतविरोनी जाई संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप विठ्ठला 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 योग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठला विठ्ठला वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने
दरवर्षीप्रमाणे ज्ञानोबारायांचे वारकरी म्हणून याही वर्षी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. दरवर्षीप्रमाणे वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे यांच्या प्रेरणेने जी वास्तू या ठिकाणी उभी राहिली, ज्यांच्या मार्गदर्शनाने ही वास्तू उभी राहिली, एवढंच नाही तर ज्यांच्या प्रयत्नाने ही वास्तू उभी राहिली, एवढंच नाही तर ज्यांच्या समर्पणाने ही वास्तू उभी राहिली, समर्पणाने वास्तू. मी तर मागे अनेकदा बोललो की या कोण्याही खांबाला जर तुम्ही कान लावला ना तर ते खांब गोविंद 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 असंच म्हणते. आपला सर्वस्वाचा त्याग करू, सर्वस्वाचा त्याग करू, बरं का, आपल्या सर्वस्वाचा त्याग करून सर्व समर्पित करून ज्याने ज्ञानोबारायांच्या चरणी खऱ्या अर्थाने आपली सेवा समर्पित केली. 108 पारायण गावोगावी जाऊन केले. आता झाडाखाली करणं हा भाग वेगळा आहे, अजा वृक्षाखाली करणं. गावोगावी जाऊन 108 पारायण ज्यांनी केले त्यांच्या हातचे अनेक सप्ते आजही चालू आहेत. अशा पद्धतीने आपलं जीवन वाजवणारच आहे ना, ते कशाला वाजवतो? विठाला 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 विठाला. बघा, एखाद्या वेळेला सत्ता देणं ही गोष्ट सोपी आहे, एखाद्या वेळेला संपत्ती देणं ही गोष्ट सुद्धा सोपी आहे. पुढे सांगू का? एखाद्या वेळेला जीव देणं ही गोष्ट सुद्धा सोपी आहे, कारण तो एकदाच द्यावा लागतो. जीव एकदाच द्यावा लागतो. पण संबंध जीवन संप्रदायासाठी समर्पित करणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. संबंध जीवन समर्पित करणं यासाठी कठीण आहे. जीव एकदाच द्यावा लागतो. पण जी माणसं खऱ्या अर्थाने संप्रदायासाठी समर्पित असतात ना, त्यांचा जीव मात्र लोक ठाई ठाई घेत असतात. ठाई घेत असतात. आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे हरिभक्तीपरायण विष्णू महाराज यांचा दरवर्षीचा आग्रह आणि दरवर्षीप्रमाणे आजची ही सेवा आहे. आमचे विष्णू महाराज असे आहेत की ते कधी नाराज होत नाहीत. आज मला वेळ झाला. आपल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी एक निवास व्यवस्था असली पाहिजे. जोग महाराज संस्थेमध्ये विद्यार्थी अन्य धर्मशाळेमध्ये राहतात, त्यांची एक स्वतंत्र निवास व्यवस्था असली पाहिजे. त्याचं आज भूमिपूजन होतं. खूप मोठ्या खर्चाची इमारत आहे. जवळ 13.5 कोटी रुपये खर्च त्याला लागणार आहे. आणि सगळ्यांच्या सरकारच्या आणि आपल्या सगळ्यांच्या सहयोगाने ती इमारत उभी करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि त्याचं आज भूमिपूजन असल्यामुळे थोडासा वेळ झाला. तरी गाडी कधी कधी टाईम मिळवून देत असते पुढे गेल्यानंतर. चिंता करू नका. बरोबर 2 वाजेपर्यंत आपण थांबलो. विठाला विठाला यांनी जो प्रतिसाद दिला तो 2 वाजतासाठी नाही दिला, तो 12 वाजतासाठीच दिला. बरोबर. असो, आपण सगळेजण या ठिकाणी अत्यंत प्रेमाने उपस्थित आहात. माऊलींचा हा सोहळा आहे, संजीवन समाधी सोहळा आहे की ज्या सोहळ्यासाठी स्वतः प्रभू उपस्थित होते, ज्या सोहळ्यासाठी स्वतः रुक्मिणी उपस्थित होत्या, पिंपळाच्या पारावर त्यांच्या पंक्ती बसल्या होत्या, ज्या सोहळ्यासाठी अनेक संत उपस्थित होते, ज्या सोहळ्यासाठी नामदेव महाराजसुद्धा उपस्थित होते. नामदेव महाराजसुद्धा रडत होते, सगळे रडत होते. आपण सगळ्यांना तो विषय माहीत आहे. आणि म्हणून अशा सोहळ्यासाठी आपण सगळेजण दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहोत. आपलं हे सगळ्यांचं भाग्य आहे. माऊलींच्या चरणी हे सेवा समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरू जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा. आणि वैराग्य हे कसं आपल्या जीवनातलं भाग्य आहे आणि भाग्य खऱ्या अर्थाने हेच कसं आहे याबद्दलचा विचार प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठाला विठाला
विचार करत असताना संगती हा एक विषय पुढे आला. संगतीमध्ये आपण नेहमी त्याचा विचार करतो की जीवनामध्ये अशी एक संगती आहे की जी संगती माणसाचा उद्धार करते. जीवनामध्ये अशी एक संगती आहे की जी संगती माणसाला अधोगतीला नेते. उद्धार करते त्या संगतीला सत्संगती म्हणतात आणि अधोगतीला नेते त्या संगतीला कुसंगती म्हणतात. याची अनेक उदाहरणंही आहेत, अनेक उदाहरणं आहेत. एक कावडा राजहंसाच्या घरी गेला. राजहंसाला आपल्या इथं बोलावलं आणि त्या झाडावर ते दोघंजण चर्चा करत होते. एक राजा मृगयेसाठी आला होता. एका सैन्याच्या मांडीवर डोकं टेकून तो विश्रांती करत होता. कावड्याने नेमकी विष्ठा टाकली आणि ते राजाच्या डोक्यावर पडली. राजाला संताप आला. राजाने सैन्याला संकेत केला. कावड्याच्या दिशेने बाण सुटला. कावडा उडून गेला, पण बाण राजहंसाला लागला. राजहंसाला लागल्यामुळे राजहंस खाली पडला. खाली पडल्यानंतर विचारलं त्याला की बाबा रे, तू तर राजहंस आहे, ही विष्ठा तर कावड्याची आहे, तू आता मरणार आहेस. म्हटले हा नक्की मरणार आहे. तुझं मरण येण्याचं कारण काय? तू हा गुन्हा केला नाही तरी सुद्धा तुझं मरण काय येत आहे? त्यावेळेला त्याने सांगितलं, नाहं काको हतो राजन हंसो हम निर्मले जले. पण कळलंय राजेसाहेब मला, नीच संग प्रसादेन जातन जन्म निरर्थकम. मी जर याची संगती केली नसती, मी जर याच्या संगतीने आलो नसतो, तसं खरं म्हणजे राजहंसाने कावड्याची संगती करायचीच नसते महाराज. विठाला विठाला कावडा कावडा आहे, राजहंस राजहंस आहे, नाही का? राजहंसा चारा मुक्ता फळे आणि कावडे ढोपरा. कावडे ढोपरा, राजहंसा चारा, मुक्ता फळे. एक ढोपर खाणारा, एक मुक्ता फळं खाणारा, यांची संगती होईल कशी? आणि म्हणून कसं असते पहा, अनुपस्थितीमध्ये सुद्धा संगती त्याचा परिणाम दाखवत असते. ज्याची तुम्ही संगती कराल, ज्याची तुम्ही संगती कराल, त्याच्या उपस्थितीमध्ये ती जर कुसंगती असेल तर त्याचा परिणाम तर आहेच, पण त्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. पिणाऱ्या माणसाची संगती जर असेल तर मला असं वाटतं, तो ज्यावेळेला उपस्थित आहे त्यावेळेला तर त्याचा परिणाम आपल्यावर आहेच, पण उपस्थित नसताना सुद्धा त्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा त्याचा परिणाम आहे. पिणाऱ्याची संगती असेल तर. एक गेला हॉटेलमध्ये आणि द्या म्हणे एक प्याला, का एक बाटली द्या म्हणे, एक बाटली द्या. आपण सोडली म्हणे तशी, पण एक बाटली द्या म्हणे. आपण सोडली म्हणे पण एक बाटली द्या. तो म्हटलं सोडली आणि बाटली द्यायचा अर्थ काय? नाही म्हटले, आपण सोडली पण माझा मित्र पिऊन पिऊन मेला म्हणे, हे त्याची आहे, हे माझी नाहीच म्हणे, हे त्याची आहे म्हणे. म्हणजे मित्र गेल्यानंतर सुद्धा कुसंगतीचा परिणाम आपल्यावर होत असतो. आपण जर खरं सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याच्या संगतीमध्ये जर राहिलात, नित्यनियम करणाऱ्याच्या संगतीमध्ये जर राहिलात, वारी करणाऱ्याच्या संगतीमध्ये जर राहिलात, तर ते गेल्यानंतर सुद्धा आपली वारी चालू राहते. असा हा संगतीचा विचार आहे. हा विचार करत असताना माझ्या समोर एका बाजूने रामायण आहे तर दुसऱ्या बाजूने महाभारत आहे. रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये काही पात्र असे आहेत की जे सारखे. रामायणामधलं एक पात्र असं आहे की ज्याचं नाव लोक आजही घेत नाहीत, त्याचं नाव आहे रावण. आणि महाभारतामध्ये असं एक पात्र आहे की लोक आजही त्याचं नाव ठेवत नाहीत, त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. एक रावणाचं पात्र आहे, दुसरं धृतराष्ट्राचं पात्र आहे. तेही पात्र वाईट आहे, हेही पात्र वाईट आहे. आजही कोणाला जर रावण म्हटलं ना तर राग येतो. ते मोबाईल त्या ठेव. विठाला 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 विठाला. काही लोक म्हणतात की आम्ही
रामायण मानत नाही. काही लोक म्हणतात की आम्ही देवाचे बाप आहोत, असं म्हणतात काही लोक. आम्ही देवाचे बाप आहोत. त्यांना लोकांनी चांगला बाप दाखवला. देवाचे बाप आहोत आम्ही, देवाचे बाप आहोत आम्ही काय. त्यांचा भाव असा होता की आम्ही देव बनवणारे आहोत, म्हणजे देवाचे बाप आहोत. म्हणजे खरा बाप कोण आहे आता लक्षात येईल. विषय असा आहे की रावणाचं नाव घेत नाहीत लोक, पण रावण म्हटल्यानंतर जर तुम्हाला राग येत असेल ना, तर नक्कीच तुम्ही रामाला मानणारे आहात म्हणून राग येतो. तुम्ही राम प्रभूला मानताय म्हणून तुम्हाला रावण म्हणण्याचा राग येतो. आणि म्हणून न मानणाऱ्या लोकांना आपण रावण म्हटलं तर त्याला राग येतो. त्याचं कारण ते रामायण मानतायत म्हणून. रामायणामध्ये एक पात्र आहे की ज्याचं नाव आहे रावण. महाभारतामध्ये एक पात्र आहे की ज्याचं नाव आहे धृतराष्ट्र. ऐका, दोन्हीही पात्र वाईट आहेत, पण एका पात्राची अधोगती होते, एका पात्राचा उद्धार होतो. त्याचं कारणही सांगतो मी तुम्हाला. रामायणातलं जे पात्र आहे ना त्याचा उद्धार होतो, आणि महाभारतातलं जे पात्र आहे त्याची अधोगती होते. या दोन्ही याची कारणं सांगतो. महाभारतातलं धृतराष्ट्राचं पात्र आहे. विदुरजी त्याला समजावून सांगताय की असं वागणं बरं नाही राजेसाहेब. हे सगळं राज्य तसं पांडवांचंच होतं, पण तुम्ही त्यांना अर्ध राज्य सुद्धा द्यायला तयार नाही. तुम्ही त्यांना 5 गावं सुद्धा द्यायला तयार नाही. शेवटी तुमचा पोरगा तर असं म्हणतो की सुईच्या अग्रभागावर मावेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही. यावत विषच्या तिष्णा या युद्ध जगरेन केशव, युद्धाशिवाय मी हे देणार नाही. सुईच्या अग्रभागावर कुठे जमीन मावत असते का? तेवढी देणार नाही. म्हणजे यांनी राहायचं कुठं? चुकते तुमचं. पण धृतराष्ट्र ऐकायला तयार नव्हता. शेवटी धृतराष्ट्राला सांगितलं विदुरजीने, दुर्योधने सौ बलेच कर्णो दुःशासने तथा एते ऐश्वर्यम आधाय कथम तम भूमिच्छता. तुम्ही सुखाची इच्छा करताय ना राजे? म्हटले हा, सुखाची इच्छा तर करतोच. तुम्ही आधाराची इच्छा करतात ना? म्हटले हा, मी आंधळा असल्यामुळे मला आधाराची गरजच आहे. तुम्हाला चांगलं व्हावं असं वाटते ना या देशाचं? म्हटले मग चांगलं व्हावं असंच वाटते. मग चांगलं व्हावं असं वाटते, तुम्ही आधाराची इच्छा करताय, तुम्ही आनंदाची इच्छा करताय आणि राज्य दुर्योधनाला देताय. तुम्ही सुखाची इच्छा करताय आणि राज्य शकुनीला देताय. तुम्ही चांगलेपणाची इच्छा करताय आणि राज्य कर्णाला देताय. दुर्योधने सौ बलेच कर्णो दुःशासने तथा एते ऐश्वर्यम आधाय कथम तम भूमिच्छता. कशी काय तुम्ही सुखाची इच्छा करू शकता? त्यांना राज्य देऊन कशी काय सुखाची इच्छा करू शकताय? त्यावेळेला धृतराष्ट्राने मान्य केलं, खरं सांगू का विदुर, पांडवावर माझं खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. लबाड असतात बरं काही माणसं. प्रेम काय सांगण्याचा विषय असतो का? सांगण्याचा विषय नसतो. प्रेम हा करण्याचा विषय असतो, लक्षात ठेवा. जी माणसं म्हणत असतील ना, महाराज तुमच्यावर आमचं फार प्रेम आहे, लेका चहा नाही, तारीख देत नाही कधी. चला बा, तारीख दिली तर मग प्रेम आहे. तुमच्यावर आमचं फार प्रेम आहे, त्याच्यातही कमी देऊन टाकतो. तुम्ही काय प्रेम आहे? प्रेम असल्यावर तर नाही का प्रेम आहे. प्रेम हे सांगण्याचा विषय नाही, प्रेम हा लिहिण्याचा विषय नाही, प्रेम हा करण्याचा विषय आहे. प्रेम नवे सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्तदाणे, अनुभव चित्ता चित्तदाणे. बोलता दाविता अनुभव चित्ता चित्तदाणे, अनुभव चित्ता चित्तदाणे. माझं पांडवावर अत्यंत प्रेम आहे. बऱ्याचदा मला काही सल्ला विचारायची असेल ना, तर मी युधिष्ठिराला विचारतो. माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. माझा भाऊ गेल्यानंतर माझ्यावरच जबाबदारी होती ना विदुर त्याची. खूप प्रेम आहे माझं त्याच्यावर. अरे मग असं का करताय तुम्ही? त्यांना मारायचे प्रयत्न करताय आणि प्रेम आहे म्हणताय. लाक्षागृहामध्ये जाळण्याचे प्रयत्न करताय आणि प्रेम आहे म्हणताय. तुमच्या मुलाने इतके कपट कारस्थान केलं त्यांच्याशी, तरी सुद्धा तुम्ही त्यांची बाजू घेतली आणि प्रेम आहे म्हणताय. युद्धामध्ये हारल्यानंतर त्यांना काढून देताय आणि प्रेम आहे म्हणताय. असं कसं काय प्रेम आहे तुमचं? म्हटले हा, माझं प्रेम आहे, पण लक्षात ठेव, जोपर्यंत माझ्या समोर पांडव असतात तोपर्यंत माझं त्यांच्यावर प्रेम आहे, आणि दुर्योधन माझ्या समोर आला की त्यांचं प्रेम निघून जातं.
सातुबुद्धी कृतापेवम पांडवानां प्रतिमे सदा दुर्योधने समासाद पुनर्विपरिवर्तते. दुर्योधन माझ्या समोर आला, दुर्योधनाचा विचार जरी माझ्या मनात आला की पांडवावरचं माझं प्रेम कमी होते. महाराज, एखाद्या दुष्ट माणसाचा विचारसुद्धा किती भयंकर असतो हे लक्षात ठेवा. विचारसुद्धा इतका भयंकर आहे की दुर्योधनाच्या त्या विचाराने धृतराष्ट्राच्या प्रेम आहे माझं पांडवावर असं म्हणणाऱ्या धृतराष्ट्राचा सुद्धा तो परिणाम होतो आणि दोघांची अधोगती होते. आता आपण रामायणाकडे जाऊ. रामायणाचा विचार असा आहे की रावण म्हटलं की आपल्याला राग येणं शक्य आहे. रावण म्हटलं की रावण म्हटलं की असं वाटते माणसाला. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेला खलदूषणाला रामप्रभूने संपवलं आणि खलदूषणाला संपवल्यानंतर शूर्पणखेची विटंबना केली आणि शूर्पणखेची विटंबना झाल्यानंतर शूर्पणखा ही रावणाच्या सभेमध्ये गेली. रावणाच्या सभेमध्ये जाऊन शूर्पणखेने रावणाला काही ज्ञान सांगितलं. खरं सांगू का, शूर्पणखेजवळ ज्ञान होतं पण वैराग्य नव्हतं. वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगणेचे. शूर्पणखा ज्ञान सांगत होते की रावणा, विषय संगाने संन्यासी, वाईट विचाराने राज्य आणि दारू पिल्याने लाज राहत नसलेले का रावणा, काही माणसाला, काही वस्तूला माणसाने लहान कधी मानायचं नसते. रावणा लहान मानायचं नसते. पापाला लहान मानायचं नाही, सापाला लहान मानायचं नाही, रोगाला लहान मानायचं नाही, दिव्याला लहान मानायचं नाही आणि शत्रूला लहान मानायचं नाही. शत्रू आहेत तुझे, तू लहान मानतोय. कोण आहेत माझे शत्रू? माझं शत्रू कोणी असूच शकत नाही. हे तर सगळे शत्रू माझ्या बंदीखान्यामध्ये आहेत. माझं कोण शत्रू असू शकतं? इंद्र बारी, चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, हे सगळं माझ्या घरी पाणी भरायचं काम करताय. माझे शत्रू कोण असू शकते? म्हटले आहेत. आणि ही विटंबना त्यांनीच केली. खलदूषणाने काहीही केलं नाही. मग खलदूषण काय करत होते? अरे संपवले, त्याने क्षणामध्ये संपवले. त्यावेळेला रावणाला असं वाटतंय, खलदूषण मोही समबलवंता, तिनो कुमार ही बिन भगवंता. रावणाला वाटलं बरं काय, रावण विचार करतो की माझ्या पद्धतीने बलवान असलेले खलदूषण जर याने मारले असतील ना, तर मला सुद्धा याच्याच हाताने मरायचं आहे. खलदूषणाला जर याने मुक्त केलं असेल ना, तर मला सुद्धा या प्रभूच्या हातानेच मुक्त व्हायचं आहे. आणि म्हणून मामाला बोलावलं. मामाला सांगितलं, मामा मरण निश्चित आहे तुमचं. कोणाच्या हाताने मरायचं ते तुम्ही ठरवायचं आहे मामा. माझ्या हाताने मेला तर नरकात जाल, प्रभूच्या हाताने मेला तर स्वर्गात जाल मामा. कोणाच्या हाताने मरायचं ते तुम्ही ठरवायचं आहे मामा. मामा सुद्धा म्हणतात, याच्या हाताने मेल्यापेक्षा याच्याकडून जर प्रभूच्या हाताने मरण येत असेल तर काय आपलं भाग्य आहे. याच्याकडून जर प्रभूच्या हाताने मरण येत असेल तर आपलं भाग्य आहे. म्हणून मामा मारीच झाले. जेव्हापासून मामाचं नाव मारीच पडलं, जानकीने त्यांच्याकडे पाहिलं, मारीच्याकडे. देखोनी मृगाचे अवयव, शितेशी सुखा अभिनव, परम सुखे सुखावी जीव, जळला भाव मृगस्वरूपी. आणि प्रभूला त्याच्या पाठीमागं जावं लागलं. मला एवढंच सांगायचं आहे की त्यावेळेला त्याच्या अगोदरचा एक विषय असा राहिला की तो महत्त्वाचा आहे. हे सगळं करण्याच्या पाठीमागं सल्ला जर कोणाची असेल तर ते नारदाची सल्ला आहे. प्रभूकडून मला मुक्त व्हायचं आहे हा विचार ज्यावेळेला रावणाने केला, त्यावेळेला त्याने सर्वात अगोदर नारदाला बोलावलं. नारदजीने विचारलं, काय काम आहे? तू कशासाठी बोलावलं मला? आणि रावणाने सांगितलं की नारदजी मला मुक्त व्हायचं आहे. वा रे वा, तुला मुक्त व्हायचं आहे? म्हटलं हा, मला मुक्त व्हायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे. मग तू भक्ती केली पाहिजे. मुक्त होण्यासाठी भक्ती करत असतात. रावण म्हणतो, होईन भजनन तामस देहा, माझा देह तामस आहे, माझ्याकडून भक्ती होणार नाही. काय आहे, तू चोरी करू शकतो? म्हटलं हा, चोरी करू शकतो. मग चोरी केली पाहिजे. आणि काय चोरलं पाहिजे? नारदाने सांगितलं, त्याच्याशी वैर करायचं असेल तर त्याची सौभाग्यवती पडून आणली पाहिजे. मुख्य वैराचे कारण करावे गा दारा हरण, त्याची सौभाग्यवती पडून आणली पाहिजे. नारदाचं ऐकलं रावणाने आणि रावणाने खऱ्या अर्थाने तेच केलं. रावण एकटा मुक्त झाला नाही, रावणाने सगळं कूड मुक्त केलं. कपी कुड उद्धरिले मुक्त केले
लागले माझे कंदिरा हो भोले कपिकुळ उतरिले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझे कंदिरा हो भोले कपिकुळ उतरिले मुक्त धृतराष्ट्राची अधोगती होते त्याचं कारण आपण म्हणूया दुर्योधनाची संगती, म्हणूया दुर्योधनाची संगती, आणि रावणाचा उद्धार होतो याचं कारण आपण म्हणूया नारदाची संगती. नारदाने सांगितलं आणि रावणाने ऐकलं. मी नेहमी म्हणतो की खरं म्हणजे रावण जर नारदाचं ऐकत असेल तर तुम्ही आमचं ऐकायला काय हरकत आहे. आणि धन्यवाद दिले पाहिजेत की तुम्हाला ऐकलंय, तुम्ही यावेळेला आमचं ऐकलंय. आणि विशेष म्हणजे मराठवाड्याने ऐकलंय, महत्वाचं आहे. विठाला 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 आणि हा उद्धार आहे. असे उदाहरणं अनेक आहेत. पहा, आणखी महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये आणखी एक उदाहरण आहे. ते उदाहरण असं आहे, रामायणामध्ये कुसंगतीने काय परिणाम होतो याचं उदाहरण आहे. आता उलट, आणि हे दोन्ही उदाहरणं रामायणातलेच आहेत. एक लंकेतलं आहे, एक अयोध्येतलं आहे. एक लंकेतलं आहे, एक अयोध्येतलं आहे. मला असं वाटतं अयोध्येमध्ये तर उद्धार झाला पाहिजे ना, लंकेमध्ये तर अधोगती झाली पाहिजे ना, पण तसं होत नाही. तसं होत नाही. अयोध्येमध्ये अधोगती होते आणि लंकेमध्ये उद्धार होतो. त्याचं कारणसुद्धा संगतीच आहे. त्याचं कारण असं आहे, पहा, ऐकत असाल तर, महिन्याचे 4 आठवडे असतात, है ना. वर्षाचे 2 अयन असतात आणि महिन्यातले 2 पक्ष असतात. एकाला कृष्ण पक्ष म्हणतात आणि एकाला शुक्ल पक्ष म्हणतात. एक कृष्ण पक्ष आहे, थोडं ऐका, एक कृष्ण पक्ष आहे आणि एक शुक्ल पक्ष आहे. आता मी तुम्हाला विचारतो, यातला चांगला पक्ष कोणता? पक्ष म्हणजे पक्ष नाही, काढून टाका डोक्यातून. आता यातला चांगला पक्ष कोणता? शुक्ल पक्ष का कृष्ण पक्ष? हा, कृष्ण का शुक्ल? हे आपलं एकमत होत नाही म्हणून तर बिघडतं सगळं. एकमत झाल्यावर तर क्रांती होईल ना. एकमतच होत नाही मला. तुम्हाला सांगतो, बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की ते दही हांडी फोडताना नाही, आपण तिथं उभं राहतो ते फोडायसाठी, आणि ते 2 जण दुपटे घेऊन उभे राहतात. त्याने अशी आडी मारली की तू अशी मारतो, अशी मारली. लक्षात आलं का तुमच्या? असो, विठाला विठाला. आता सांगा, 2 पक्ष आहेत महिन्यामध्ये, एक कृष्ण पक्ष आहे, एक शुक्ल पक्ष आहे. त्यातला चांगला पक्ष कोणता? शुक्ल म्हणजे प्रकाश देणारा आणि कृष्ण म्हणजे अंधार देणारा. मग चांगला कोणचा? म्हणजे काही फौजदारी नाही, कोणताही सांगा. शुक्ल पक्ष, प्रकाश देणारा. माझं मत थोडं वेगळं आहे. माझं मत थोडं वेगळं आहे. शुक्ल पक्ष चांगला का कृष्ण पक्ष चांगला? तर मला असं वाटते कृष्ण पक्ष चांगला आहे. तुमच्या मनात होतं काहीच बोललं नाही. कृष्ण पक्ष चांगला का शुक्ल पक्ष चांगला? तर मला असं वाटतं की कृष्ण पक्ष चांगला आहे. त्याचं कारण असं आहे, कृष्ण पक्षाची सुरुवात अंधारात आहे आणि प्रवास प्रकाशाकडे आहे, नाही का. त्याची सुरुवात अंधारापासून आहे
आणि प्रवास मुक्काम प्रकाशाकडे आहे. या शुक्ल पक्षाचा असं आहे, याचा प्रवास प्रकाशाकडून आहे आणि मुक्काम अंधाराकडे आहे. असं झालं ना. आता खरं सांगा, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं चांगलं का प्रकाशाकडून अंधाराकडे येणं चांगलं? वाईटाकडून चांगलं होणं चांगलं का चांगल्याकडून वाईट होणं चांगलं? वाईटाकडून चांगलं होणं चांगलं. मग आता सांगा, पक्ष कोणचा चांगला? पक्ष म्हणजे हा पक्ष बरं, तुम्ही आणखी डोक्यात दुसराच पक्ष धरसाल. हा या महिन्यातले 2 पक्षापैकी हा पक्ष सांगतोय मी. एक शुक्ल पक्ष आणि हा कृष्ण पक्ष. यातला चांगला पक्ष कोणचा? ऐका, चांगला पक्ष कोणचा? यातला चांगला पक्ष आहे कृष्ण पक्ष. 2 तत्व मला आपल्या पुढे ठेवायचे आहेत, 2 भाव आपल्या पुढे ठेवायचे आहेत. रामायणामधलेच आहेत. एक लंकेतला आहे, एक अयोध्येतला आहे. लंकेमध्ये त्रिजटा आहे आणि अयोध्येमध्ये कैकेयी आहे. अयोध्येमध्ये कैकेयी आहे, लंकेमध्ये त्रिजटा आहे. त्रिजटा नाम राक्षसी एका, राक्षसीनी आहे. पण मला असं वाटतं की त्रिजटा जर जानकीला भेटली नसती ना, तर खरं सांगू जानकी राहिलीच नसती. त्रिजटा माय सारखी भेटली. त्या ठिकाणी सांगत होती, तू चिंता करू नको, रामप्रभू येऊन आपला सगळ्यांचा उद्धार करून दिल्याशिवाय राहणार नाहीत. नको चिंता करू, तू माझी मुलगी आहेस. एका राक्षस कुळामध्ये जन्माला आलेली त्रिजटा रामप्रभूच्या चरणावर प्रेम करते. राक्षस कुळा काय प्रेम निपुण अमूप असं म्हटलं जाते. त्रिजटा नाम राक्षसी एका, रामचरण रती निपुण अमूपा. रामप्रभूवर प्रेम करते. त्रिजटा राक्षसीनी असून रामप्रभूवर प्रेम करते. आणि कैकेयी रामप्रभूची माय असून सुद्धा 14 वर्ष वनवासात पाठवते. 14 बरस राम वनवासी. याचं कारण काय? याचं कारण आहे की त्रिजटाला जी संगती लाभली ती संगती जानकीची आहे, नाम चांगली आहे. आणि कैकेयीला जी संगती लाभली ती मंथरेची आहे, म्हणजे वाईट आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, इकडल्या आता मंथरेबद्दल तर तुमच्याशीच बोललं पाहिजे ना, नाही का? मंथरेबद्दल तर इकडेच बोलावं लागेल ना. मंथरा, मी असं म्हणतो की 4 भाऊ अत्यंत प्रेमाने राहत असतील आणि ते प्रेमाने राहतात म्हणून जर तुमचं पोट दुखत असेल तर इथून गेल्यानंतर तुम्ही फक्त महिनाभर मंथरेच्या रामायणातील चौपायाचा आणि श्लोकाचा अभ्यास करा. एका महिन्यात परिणाम भेटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून कैकेयीचं जीवन अत्यंत चांगलं आहे. मी ओवी सांगतो तुम्हाला. ज्यावेळेला मंथरा म्हणते की कैकेयी हे कपटी आहेत, हे तुझ्यावर प्रेम करत नाही. राघवसुद्धा कपटी आहे, माझं ऐकतो, माझं ऐकतो. भरताच्या गैरहजेरीमध्ये जर राज्याभिषेक होत असेल तर हे लोक वाईट आहेत, लक्षात ठेव. आणि राघवसुद्धा वाईट आहे असं म्हटल्यानंतर कैकेयीला राग येतो मंथरेचा. आणि कैकेयी म्हणते, अरे जैसा भरत तैसाची राम. फार महत्वाची ओवी. जैसा भरत तैसाची राम, दोईशी मज समसमान. कुब्जे कुब्जे तू का मानसी विषम, मूर्ख परम तू एकी. जैसा भरत तैसाची राम, तसा मला राम आहे तसाच भरत आहे, जसा भरत आहे तसाच राम आहे. मूर्ख आहेस तू. कुब्जे, कुबडी कुठली, का मानसी विषम, मूर्ख परम तू एकी. आणि पुढे तर आणखी महत्वाचं आहे बघा, ओवी फार सुंदर आहे, नाथमहाराज लिहित आहेत. अरे भरताहुनी अधिक, कैकेयी म्हणते हे भरताहुनी अधिक रामप्रिय मज आत्यंतिक, मूर्खत्वे मानसी दुःख मज महासुख रामराज्य. राघव जर गादीवर बसत असेल तर त्याच्यापेक्षा माझा दुसरा काय आनंद आहे. सुनिया पुनिया सक बहु कहसी घर फोरी, तब धरी जीभ कढावू तोरी. घर फोडी कुठली? माझ्या राघवबद्दल एक शब्द बोललीस ना, मी तुझी जीभ तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. किती प्रेम झालंय महाराज. तरी सुद्धा रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागते. याचं कारण कैकेयीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. वाक्य महत्त्वाचं आहे.
भरतासारख्या साधूला जन्म देणाऱ्या मायेवर जर कुसंगतीचा परिणाम होत असेल, भरतासारख्या साधूला जन्म देणाऱ्या मायेवर जर कुसंगतीचा परिणाम होत असेल, तर आपण सुद्धा त्याच्यापासून सावध राहणं फार महत्त्वाचं असेल. आता पुढे चला. आणि म्हणून हा जो संगतीचा परिणाम आहे, हा कुसंगतीचा परिणाम आहे, हा परिणाम आपल्यावर होऊ नये. साधूच्या उपस्थितीमध्ये जर होऊच नाही, पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा होऊ नये. साधूवर सुद्धा तो होत असतो. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी तेजावा दुर्जन संगती. विषाने पक्वाने गोड कडू झाली आणि कुसंगाने केली तैशा परी. खडाची संगती उपयोगासी नाही, आपणा अपाय त्याचे संगे. विठ्ठल विठ्ठल जगमित्र होई सकळा, संगतीचा परिणाम, कुसंगतीचा परिणाम आणि सत्संगतीचा परिणाम, यालाच आपण लाभ असं म्हणू. कुसंगतीचा लाभ आणि सत्संगतीचा लाभ, नाही का? काय लाभ? आता आम्हाला कुसंगती का करू देत नाही तुम्ही? कुसंगतीपासून आम्हाला का परावृत्त करताय तुम्ही? का करू देत नाही? त्याचा लाभ चांगला नाही, त्याचा लाभ म्हणू आपण. कारण महाराज म्हणतायत संसाराच्या संगतीने सुद्धा लाभ आहे. कोणचा? मरती मेले नेनो किती, हाची लाभ तयाचे संगती, हाची लाभ मरती मेले नेनो किती, हाची मरती मेली नेनो किती, हाची लाभ दयाची संगती. किती मेलेत, किती मरतील, किती गेलेत, किती जातील, हाच लाभ ज्याच्या संगतीने आहे. मला असं वाटतं ती संगती आपला उद्धार कसा करेल, हा लाभ आहे त्याच्या पाठीमागचा, नाही का? असं म्हणायला हरकत नाही. ढेकणाच्या संगतीने भेटणारा लाभ आहे. भुगावणे काय राजा इतकं काम केलं, काय लाभ भेटला तुम्हाला? हा असं म्हणतो का नाही आपण व्यवहारात? काय लाभ भेटला तुम्हाला? इतकं राव सगळं सोयाबीनला सगळं केलं, काय भाव भेटला तुम्हाला? काय लाभ भेटला असं म्हणतो नाही आपण व्यवहारात? तसं तुम्हाला काय फायदा झाला त्याचा? तुम्हाला काय फायदा झाला? तुम्ही एवढं त्याच्या पाठीमागं फिरले, काय फायदा झाला? म्हणजे काय लाभ झाला तुम्हाला? काय लाभ झाला? तुम्ही सगळं तिकडे नेऊ नका. काय लाभ झाला? आपण एखाद्या वेळेला मुलाला नोकरी म्हणतो की काय गड, काय लाभ काय तुला त्याच्यात? तू हे कंपनीमध्ये काम करतो, लाभ काय? लाभ काय? तू सांगतो हे कपडे, हाच लाभ आहे. कधी कधी लाभ नसतोय. आणि म्हणून लाभ म्हणजे तो नुकसानाचा असला तरी आपण म्हणत असतो ढेकणाच्या संगतीचा लाभ आहे चुरा, नाही का? म्हणजे खटमलांच्या बाजीवर झोपण्याचा लाभ आहे. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना म्हणजे दुःख, हा त्याचा लाभच आहे. ढेकणाच्या बाजीवर सुखाने झोपणं ही जशी कल्पना आहे, तसा तो त्याचा लाभ आहे. प्रपंचाच्या संगतीचा लाभ हा आहे मरती मेले नेनो किती, हाची लाभ दयाची संगती. आता आपण विचार करू, प्रपंचाच्या संगतीचा हा लाभ आहे, तर साधूच्या संगतीचा लाभ कोणता आहे? प्रपंचाच्या संगतीचा लाभ जर हा असेल, विचार खरं म्हणजे सुखाच्या लाभानेच सगळं करतोय आपण, सुख प्राप्तीच्या लाभानेच प्रपंच करतोय आपण. सूत्र तर असं सांगते
वेदांत तर असा सांगतो की जी जी तुम्ही साधना करत असाल, जी जी साधना करत असाल ती प्रापंचिक साधना असो वा पारमार्थिक साधना असो, ती मोक्षाची साधना त्या इच्छेनेच तुम्ही साधना करताय, सुखाच्या इच्छेनेच तुम्ही साधना करताय. एखादं कुत्र जर हाडूक चगडत असेल तर ते सुद्धा त्याच्याकडून रक्ताची अपेक्षा करते. रक्त निघत नाही, ते त्याच्या हिरडीचंच असते. त्याला असं वाटते हाडकापासून आहे. तसं आपल्याला असं वाटतं की हे विषयापासून आहे, विषय कधी सुख देऊ शकत नाही. आणि पण माणूस जे प्रयत्न करतो, सततचे प्रयत्न करतो, ते काहीतरी लाभाशिवाय करत नाही. आणि प्रत्येक माणसाच्या प्रयत्नाच्या पाठीमागचा लाभ एकच असतो, ते म्हणजे सुख. सुख म्हणजेच मोक्ष, मोक्ष म्हणजेच प्रभू भगवान. त्याच्यासाठीच प्रयत्न असतात. प्रयत्न चुकीचे असतात, पण लाभ मात्र हाच प्राप्त व्हावा अशी इच्छा असते. संगती प्रपंचाची असेल तर तुम्हाला भेटणारा लाभ हा आहे, मरते मेलनोने किती. आणि संगती जर खऱ्या अर्थाने संतांची असेल, चांगली संगती असेल, तर त्या संगतीचा लाभ या अभंगाच्या प्रथम वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य. संत संग हाची लाग, संत संग हाची लाग, लाग लाग. संत कृपेचे हे दीप, संत कृपेचे हे दीप. संत संग हाती लाग, संत संग हाती लाग. संत कृपेचे हे दीप, संत कृपेचे हे दीप, दीप. वैराग्य हे भाग्य आहे, वैराग्य हा लाभ आहे. संतांच्या संगतीचा लाभ वैराग्य आहे. संतांच्या संगतीचं भाग्य म्हणजे वैराग्य आहे. संत संगतीने ते प्राप्त होत असतं. संत संगतीने प्राप्त. वैराग्याचं भाग्य हा लाभच आहे. हे भाग्य प्राप्त होणं हा लाभच आहे. पण मला असं सांगू द्या की खरं सांगतो तुम्हाला, वैराग्य भाग्य कोणाला वाटतंय? वैराग्य भाग्य कोणाला वाटतंय? सगळं चांगलं आहे, प्रपंच चांगला आहे, बायको मनासारखी आहे, नाही का, ऐकणारे लोक आहेत सगळे, भरपूर श्रीमंती आहे, चेतो हरा विवतया सुहृदनुकूला, हे सगळं त्याच्याकडे अनुकूल आहे, भरपूर चांगलं आहे, एकदम मस्त आहे, सगळं गाड्या आहेत वगैरे सगळं आहे. हे सगळं ज्याच्या घरी आहे, तो एखादा माणूस जर असं म्हणत असेल की मी आता चातुर्मास 4 महिने राहायला जातो, ते घरातले लोक म्हणतात हे कसं काय सुचलं तुम्हाला? हे अवदसा तुम्हाला कोण सांगितले चातुर्मास जायचे? असं म्हणतात. सगळं ज्याला अनुकूल असते त्याने काय चातुर्मास करायचा असतो का? त्याने चातुर्मास करायचा असतो का? ज्याला चालेल बा आता घरातून गेले तरी चालतात, राहिले तरी चालतात, अशाने चातुर्मास करायचा असतो. सगळं अनुकूल असलेला माणूस ज्या वेळेला वैराग्याच्या दिशेने निघतो त्यावेळेला त्याला थांबवणारे लोक सुद्धा घरामध्ये असतात. अनुकूल असलेला माणूस ज्या वेळेला असं करतो ना त्यावेळेला त्याला थांबवणारे घरामध्येच असतात. लक्षात ठेवा. अरे तुम्हाला काय कमी आहे, तुम्ही कशाला करताय हे दिंड्यात? काय आपण गेलं गरीबाने काय पाहिजेत दिंड्यात जाणं काय आपलं काम आहे असं म्हणत असतो आपण. खरं सांगा, वैराग्य कुणाला भाग्य वाटतं? वैराग्य हे भाग्य कुणाला वाटतं? नाही वाटत. माणसाच्या जीवनामध्ये विलास हे भाग्य वाटतंय माणसाला. याच्यापेक्षा आपण जास्त मोठं असावं हे भाग्य वाटते आपल्याला. आपल्याला तेच भाग्य वाटतं की आहे त्याच्यापेक्षा आपण मोठं असलो पाहिजे, आहे त्याच्यापेक्षा आपला सन्मान जास्त असला पाहिजे,
आहे त्याच्यापेक्षा आपल्याला तारखा जास्त भेटल्या पाहिजेत, नाही का? आहे म्हणजे एक सगळ्याचं सांगतो मी त्याच्यातच आलो. आहे त्याच्यापेक्षा आपल्या पाकिटामध्ये वाढ झाली पाहिजे. हे सांगितले की तुम्हाला जास्त गमते म्हणून सांगतो मी. त्यांना बरोबर किंवा चला याच्याबद्दलही बोलून राहिले ते. आहे त्याच्यापेक्षा जास्त असावं असं वाटते. बऱ्याचदा असं वाटतं की आपण सोयाबीनवालेच आहोत सगळे. असं वाटतं की किमान 15 क्विंटल तरी एकरामध्ये झालं पाहिजे असं वाटते. हे भातावाले आहेत, त्यांना असं वाटतं की एकरामध्ये आणखी जास्त झाला पाहिजे. असंच वाटते ना आपल्याला? असंच वाटते ना? याच्यापेक्षा आपण जास्त मोठं असलं पाहिजे असंच वाटते ना आपल्याला? मग हे काय वैराग्य आहे का? हे काय वैराग्य? आपण याच्यापेक्षा जास्त मोठं असलं पाहिजे, याच्यापेक्षा आपला सन्मान मोठा असला पाहिजे, याच्यापेक्षा आपलं धन मोठं असलं पाहिजे, याच्यापेक्षा आपलं पद मोठं असलं पाहिजे. जोपर्यंत भेटलं नाही तोपर्यंत भेटलं पाहिजे. भेटल्यानंतर आता भेटलंय पण आता आलो पाहिजे. आलोय आता मंत्री झालो पाहिजे. आता मंत्री झालो पाहिजे. हे झालं की ते झालं की ते असं वाटतंय माणसाला. आपण सगळे जाणकार आहात, आपण समजून घेता ह्या सगळ्या गोष्टी. याला वैराग्य म्हणत नाहीत महाराज म्हणतात. हो, याला काय म्हणतात? भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वास परा संता पायी निकट वास परा. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वास परा संता पायी निकट वास आपण जरी त्याला भाग्य समजत असलो, 2-4 मुली आहेत, मुलगा नाही. मुलगा झाल्यानंतर आपण म्हणतो भाग्यवान आहात राव, झाला तुम्हाला मुलगा. अचानक एखाद्याला आकडा लागला. आकडा समजते का तुम्हाला? आता जरा आकडे कमी झाले. आकडा समजतो का? मुंबईकरांना आकडा, तुम्हाला माऊली समजतो आकडा? एखादा आकडा लागला ना, अचानक जर आपल्याला लाभ झाला तर आपण म्हणतो भाग्यवान आहात राव तुम्ही. एखादा धनलाभ झाला की आपण भाग्य समजतो. पुत्रलाभ झाला की आपण भाग्य समजतो. आणि आता तर महाराज भाग्यवान आहेच गड्या तू. आम्ही 45चे झालो तरी झालं नाही. तुम्हाला काही समजलं नाही? आम्ही 45चे आलो तरी तसेच आहोत. तुझं लेका लवकर अटपलं, भाग्यवान आहेस तू असं म्हणतो. पण महाराजाला भाग्य समजत नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाई भाग्यवंत म्हणो दया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया भाग्यवंत म्हणो दया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया. भाग्य समजणारे आम्ही आहोत महाराज. तुम्ही वैराग्य सांगताय आम्हाला. वैराग्य काय भाग्याचं लक्षण आहे का? नाही का? हे काय सोडून जाणं हे काय भाग्याचं लक्षण आहे का? एखादी खूप चांगली नोकरी असल्यानंतर ती सोडून जाणं हे काय भाग्याचं लक्षण आहे का? नाही का? नाही का फार मोठं काही लोक फार मोठे आहेत. मला एक संन्यासी भेटले होते. त्यांच्या सेवेमध्ये मी होतो 3-4 दिवस बरं कामावर. आणि त्यांच्याजवळ एक शबनम होती. त्यांच्याजवळ एक नरोटी होती पाणी प्यायला यायची. चहा त्यानेच प्यायत होते, जेवणही त्याच्यातच करत होते. आणि शबनम होती. आणि इथून भाडं घेतलं की पुढच्या गावापर्यंत जाईपर्यंत घेत होते. पुढच्या गावातून आणखी पुढचा प्रवास करत होते. सगळ्या देशाची प्रदक्षिणा करण्यासाठी ते निघाले होते. शेगावला आले त्यावेळेला मी त्यांच्या सेवेमध्ये होतो. आणि त्यांना मी विचारलं की बाबा
काढून दिलं असेल घरून म्हणून संन्यासी झालात ना, म्हणून संन्यासी झालात ना. त्यांनी सांगितलं की अरे ते हिंदी बोलायचे, मी हिंदी बोलायचो, पण मी हिंदी तुम म्हणायचो. मी तुम, अरे बेटा तुम नहीं बोलना आप बोलना है, मैं बड़ा हूँ आपसे, तुम बोलताय बोल. म्हटलं आता आमचं तसंच आहे. तर शेवटी त्यांनी जे सांगितलं ते इतकं महत्त्वाचं होतं आणि ती प्रेरणा घेऊनच आम्ही पुढे निघालो. लक्षात ठेवा, ती प्रेरणा भेटली. अरे मला 17 भाषा येतात नाही. मग असे तुम्ही कुठं शिकलात, कोण आहात तुम्ही? त्यांनी सांगितलंय मला, मी IAS आहे म्हणे. IAS म्हणजे कलेक्टर आहे म्हणे. IAS अधिकारी आहे म्हणे. अधिकारी म्हणजे कलेक्टर आहे, त्या दर्जाचा अधिकारी आहे म्हणजे कलेक्टर आहे म्हणे मी. आणि मी हे सगळं सोडून इकडे निघालो नाही का, तुझ्यासारखा भिकारी नाही. हे भाग्य आहे. एवढी मोठी नोकरी सोडून संन्यासी होणं हे भाग्य आहे. हे भाग्य आहे का? नाही का? एवढी मोठी पैलवानकी सोडून आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी 100 वर्षाच्या अगोदर एखादी संस्था निर्माण करणे का भाग्य आहे. बंकट स्वामींनी आपल्या प्रपंचाचा त्याग करून सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेरही या संप्रदायाचा प्रचार केला आणि फिरत राहिले. याला भाग्य समजताय तुम्ही? हे सगळं सोडून देऊन हे काय करायचं असते का महाराज? याला भाग्य समजताय तुम्ही? महाराज म्हणतात हा हे भाग्य आहे. अरे हेच खरं भाग्य आहे. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. विषय असा आहे की विषय हे भाग्य नाही, ब्रह्मानंदाला प्राप्त होणं हे भाग्य आहे. विषयाने विषय वाढत जातात, विषयाने विषय संपत नाही. एखाद्या घराला जर आग लागली ना तर पाणी म्हणून रॉकेल टाकायचं नसते, आणखी हाकाका चढत असतो. हे का विषय सेवनी कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोठे. याला जर तुम्ही भाग्य समजत असाल तर तुम्ही तृप्त व्हायला पाहिजे ना, तुम्ही समाधानी व्हायला पाहिजे ना, तुमची धाव संपायला पाहिजे ना. विषयाला घर दारा पुत्र जनाला जर भाग्य समजताय तर तुमची धाव संपली कुठं, तुमची आशा संपली कुठं? आणखीच आशा आहे ना तुम्हाला. जोपर्यंत तुमची आशा संपणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला समाधान भेटणार नाही, सुख भेटणार नाही. आणि जोपर्यंत सुख भेटणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला भाग्यवान सुद्धा समजू शकणार नाही. विषयामध्ये नाही, तुम्हाला त्याग केल्याशिवाय ते भेटणार नाही. भोगा शांती कधीच नाही, भोगा शांती कधीच नाही. शांती मिळावी असं वाटत असेल तर त्यागात शांती. विठ्ठला 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 खरं सांगू का तुम्हाला, घेण्यापेक्षाही देण्यामध्ये जास्त समाधान आहे. देण्यामध्ये जास्त समाधान आहे. बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी, तुम्ही गरजू ठिकाणी जर काही दिलं ना तर त्या दिवसचं तुमचं समाधान काही वेगळं असेल. देण्यामध्ये नाही. एक सांगत असतो, आपण सगळे शेतकरीच आहात. एक शेतकरी आपल्या शेतामध्ये आऊत घेऊन निघाला. आऊत आपल्याला समजते, आऊत आमच्याकडे आऊत म्हणतात त्याला, तुमच्याकडे नागर म्हणतात, आऊतच म्हणतात. आऊत म्हणजे सगळं येते त्याच्यात. त्याच्यात तो वखर येतो, त्याच्यात ते सगळं येते. ते खांद्यावर घेऊन जायचं असते. डोक्यावर अशी घागर, त्याच्यावर भाकर, खांद्यावर आऊत, बैल असं घेऊन शेतकरी शेतात जातात. आता शेतकरी बिचारे शेतात कमी जातात. शेतकरी शेतापेक्षा हॉटेलवर जास्त दिसतात आता म्हणजे खायला. हो, शेतात गेला शेतकरी. गेल्यानंतर त्याच्या शेतामध्ये एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाखाली तो वखर घेऊन गेला. तुमच्याकडे आऊत म्हणतात, आमच्या विदर्भात वखर म्हणतात त्याला. उन्हाळ्याचे दिवस होते, ते वखरण पाणी घालणं चालू होतं. आंब्याच्या त्या झाडाखाली गेला. त्याने ते घागर मस्त त्या बुडाशी ठेवली, त्याच्यावर ते नेहमीचा दगड ठेवला, वरून प्याला ठेवला. आता तुम्ही चित्र लक्षात घेत जा. आणि ती भाकर आहे ना, ती मस्त आंब्याच्या डहाळीला बांधली, एका फांदीला बांधली, नाही का? नाही तर त्याच्यावर मुग्या होत असतात, कुत्र्यापासून धोका असतो. आणि म्हणून त्या वरच्या डहाळीला बांधली आणि त्याने वखर जुंपला.
वखर जुंपल्यानंतर 12 वाजले, त्याला भूक लागली आणि तो त्या झाडाखाली आला आणि त्या आंब्याची मुडी अशी एक वर आलेली होती अशी, त्याला बैल बांधले, त्याच्या पुढे वैरण टाकली. बरोबर आहे ना? बरोबर आहे, नाही सांगितलं आपल्या अनुभवातलं आहे सगळं आहे. मला हे सगळं सांगता येते याचं कारण मी सुद्धा तिथूनच आलेलं आहे. त्याच्या पुढे वैरण टाकली, याने ती शिदोरी सोडली, थंडागार पाण्याचा मडकं घागर बाजूला ठेवली, त्यातलं पाणी काढलं, थोडंसं पाणी हात धुवायला वापरलं आणि पाणी फार थंडगार झालं होतं बघा. उन्हाळ्याचे दिवस होते, पाणी एकदम थंडगार होतं, फ्रीजमधलं नव्हतं, ते घागरीतलं पाणी होतं. आणि त्या ठिकाणी त्याने ती भाकर सोडली, खाली ठेवली, ती गाठ सोडली आणि असे बरोबर त्याने असं तो असा पालू असा अंथरला, इकून तिकून त्याच्यावर दगडं ठेवले. त्याच्या सौभाग्यवतीने कांदा दिला होता, कांदा दिला होता. महाग होता तरी दिला होता. आणि खरा जर शेतकरी असेल ना तर तो कांदा खरं म्हणजे दगडावर पडत नाही, तो गुडघ्यावर पडत असतो, गुडघ्यावर आहे ना. खाली नाही हो, इथं असा गुडघ्यावर पडतो असं. हां असं. हां नाशिकचे आहे का तुम्ही? कांद्याचा चांगला अनुभव दिसतोय म्हणून म्हटलं. मागच्या वेळेस कांद्या नसतं वांदे केले होते आमचे. चला म्हणून तो कांदा फोडला, असा मस्त पिळून घेतला. असा लांब कांदा असला पाहिजे बरं का, तो गोड असतो मस्त असा लांब. तो भगवा कांदा असला पाहिजे. तो लाल कांदा एवढा काही चांगला लागत नाही, आमच्याकडे भगवा कांदा असतो. असा पिळून घेतला, अशा 2 फाका केला त्याच्या. ते वरचं तोडायचं असते बरं नाही, ते खात असतात. 2 फाका अशा बाजूनं ठेवल्या आणि एक भाकर खाली होती महाराज. अशी चुलीवरची भाकर होती, अशी मस्त जाड भाकर होती, त्याला मस्त पापुत्रा आलेला होता. गरम गरम भाकर होती. त्या गरम गरम भाकरीवर गरम गरम पिठलं ठेवलं. गरम गरम भाकरीवर तुरीचं वरण होतं महाराज, घट्ट वरण होतं तुरीचं. ते कुकरमधलं नव्हतं, मडक्यातलं होतं, लक्षात ठेवा. असं मस्त एका बाजूने बेसन आहे, आमच्याकडे बेसन म्हणतात, तुमच्याकडे त्याला पिठलं म्हणतात. आणि कांदा होता तर टाकलेला, लसूण खेचून टाकलेला होता. आणि एका बाजूने वरण होतं, ते निंबर वरण होतं. ठेचा होता ना, ठेचा इतका सुंदर होता महाराज. तो ठेचा असा खास ठेचा होता. तो काही मिक्सरमधून काढलेला नव्हता, असा पाट्यावर वाटलेला होता. असा सुंदर ठेचा होता. लसूण होता त्याच्यात, लसूण जिरं होतं. काय सांगावं तुम्हाला, इतका खास ठेचा होता तो. म्हणजे लोणचं होतं ना, लोणचं, ते लोणचं काही असं दुकानमधलं लोणचं नव्हतं, भरणीतलं लोणचं होतं. तुम्हाला माहिती आहे का मुंबईवाल्याला ते भरणीतलं लोणचं खूप सुंदर लोणचं असते, मुरलेलं लोणचं होतं. अशा 2 फोडी बाजूने ठेवल्या होत्या. आणि घाण्याचं तेल होतं, घाण्याचं तेल असं नव्हतं ते याचं सोयाबीनचं, घाण्याचं तेल होतं. आणि त्याची बिचाऱ्याच्या बायकोने ते असं मस्त धार सोडली होती त्या सगळ्या याच्यावर. वरून अशी ती दुसरी भाकर मारली होती आणि खालची भाकर अशी मऊ झाली होती महाराज. तो सगळा रस त्या खालच्या भाकरीने असा वळून घेतला होता. आता जास्त वर्णन केलं तर मला तुम्हाला जे झालं ते मला झाल्याशिवाय राहणार नाही. वरची भाकर काढली, असा घम सुगंध येत होता. त्याची 4 कोर केले, एका बाजूने असे ठेवले. वरच्या कोराचा एक भाग तोडला, पिठल्याला लावला आणि तोंडात घालणार तेवढ्यात एक भिकारी त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. भाऊ जेवण करताय म्हटले. हा सकाळी म्हटले, हा जेवण करून आलो, आता जेवण करून घरी म्हटले जेवण करायला जाणार आहे घरी. भाऊ 2 दिवसापासून उपाशी आहे हो मी. सून बोलली, सून टाकून बोलली सून. मुलाचं बोलणं सहन करेल राव माणूस, पण सुनीने बोलायचं असते का इतकं टाकून. आपण राव घर बांधून दिलं, 2च एकर होती त्याची 10 एकर केली. हे सगळं लेकाला करून दिलं, सून बोलते हो, सून बोलते माणसाला. हे काही बरं असते का. निघालो घरून, नाही जायचं मला घरी आता, बस पुढे जायचं आहे. आपण उपाशी म्हटले. हा 2 दिवसापासून उपाशी आहे. उपाशी नाही राहू शकत बघा माणूस. किती राग आला तरी जेवण तर लागतेच ना. मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही भाऊ. मला आजच्या दिवस तुम्ही एक अर्धी भाकरी द्या, अर्धी भाकर द्या, बस एवढासा ठेचा द्या, एक प्यालाभर पाणी द्या. मी खरंच तुमचे उपकार विसरणार नाही. देसाल. आणि त्या जेवण करणाऱ्या माणसाने, त्या शेतकऱ्याने कथा कीर्तन ऐकलं होतं. त्याला माहीत होतं अतिथी देवो भव, अतिथी देव असतो. त्याने त्याला खाली बसवलं, अर्धी भाकरी नाही दिली, सगळीच्या सगळी भाकरी त्याच्यासमोर ठेवली. लगबगीने तोडलेलाच घास
त्या उपाशी असलेल्या माणसाने तोंडात घातला आणि घात चावायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्याने धीर सोडला. ऐका आता, जेवण करणाराही रडत होता, जेवण पाहणाराही रडत होता. त्याचं कारण असं होतं, जेवण करणारा रडत होता याचं कारण असं होतं की असा देणारा मी आजपर्यंत पाहिलाच नाही. अर्धी भाकर मागितली, सगळी भाकर दिली या माणसाने मला. असा देणारा मी आजपर्यंत कधी पाहिला नाही. म्हणून जेवण करणारा रडत होता, जेवण पाहणारा रडत होता याचं कारण असं होतं, शेतकरी आहे मी, सकाळी जेवतो, दुपारी जेवतो, संध्याकाळी जेवतो, पण जेवण करण्यामध्ये 50 वर्षात मला जो आनंद भेटला नाही तो आज जेवण पाहण्यात भेटतो. भोगामध्ये आनंद आहे नाही, फक्त खाण्यामध्ये आनंद आहे नाही. जे खातात त्यांना विचारा ते किती दुःखी आहेत म्हणून. खाण्यामध्ये आनंद नाही महाराज, फक्त भोगामध्ये आनंद नाही. तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर तुम्हाला त्याग करावा लागेल. आणि शांतीची कोणाला गरज नाही, समाधानाची कोणाला गरज नाही, सुखाची कोणाला गरज नाही. सगळ्यांनाच जर त्याची गरज असेल तर तुम्हाला वैराग्याशिवाय पर्याय नाही, वैराग्याशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय समाधान नाही. आणि म्हणूनच तुम्हाला जरी त्याची गरज वाटत नसली तरी समाधानाची गरज असेल तर तुम्हाला वैराग्याची गरज आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात वैराग्य हे भाग्य आहे. वैराग्याची भाग्य कुठं भेटते? संत संघाची लाग. संतांच्या संगतीने ते भेटत असते, संतांच्या संगतीने भेटते. याचं कारण असं आहे, ज्याच्या संगतीने तुम्ही राहत असता त्याचा परिणाम होत असतो, त्याचा परिणाम होतो. जशा संगतीने आपण राहतो तसा परिणाम होतो. एखादा बिचारा आळंदीला नवीन आला आणि तो जर गायक असला आणि तो जर गायकाच्या संगतीने गेला तर त्याचा परिणाम होतो, तो फार मोठा गायक होतो. तो जर तालामध्ये चांगला असला, त्याचा ताल जर बरा असला आणि तो जर एखाद्या मृदंगाच्या संगतीने गेला तर तो मृदंग्या होतो. आणि एखाद्याला बिचाराला संगत लागली आणि तो जर असा एखाद्या विद्वानाच्या संगतीने गेला तर तो विद्वान होतो. आणि तो जर असा साधक असेल आणि तो माझ्या बोधेबाबाच्या संगतीने गेला तर तो भजन करणारा होतो. जशी संगती प्राप्त झाली तसं त्याचा परिणाम भेटत असतो. आणि म्हणून वैराग्याचं भाग्य प्राप्त होण्यासाठी संतांची संगती महत्त्वाची आहे. संत संग हाची लाग. संत कोण आहेत? संत कृपेची हे दीप करी साधका निष्पाप. संत काय करतायत? संत हे दिवा आहेत. ज्ञानोबा रायाने सुद्धा संताला दिव्याची उपमा दिलेली आहे. हिता हित दाविता दीप, मुक्ताचे निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता, जैसी दीपी दिसी पाहता आपुली वस्तू. आणि म्हणून संतांना सुद्धा दिवा म्हटलंय. आणि म्हणून हिताहित दाविता दीप. संत हे आपल्या हिताचा आणि अनहिताचा त्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशाने दाखवण्याचं काम करत असतात. म्हणून संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. अंधार जाण्यासाठी जसा दिवा महत्त्वाचा आहे तसं माणसाच्या जीवनातले काही पाप जाण्यासाठी सुद्धा संताची संगती महत्त्वाची आहे. अंधार जाण्यासाठी दिवाच महत्त्वाचा, दिव्याशिवाय अंधार कसा जाईल? आणि काही पाप जावं असं वाटत असेल तर संताच्या संगतीशिवाय कसं जाईल? त्याचा परिणाम होत असतो. मी अनेकदा एक उदाहरण आळंदीत सांगतो. शांताराम गुरुजी हे मालवणचे होते, मला वाटतं नाही, मालवणच्या भागात. शांताराम गुरुजी हे 10वीमध्ये नापास झाले म्हणे. आईने म्हटलं होतं की तू पास झाला पाहिजे, मला तोंड दाखवून पास नाही झाला. आता आई रागारागाने म्हटली होती. आणि गुरुजी जरा करारी होते. आणि शांताराम, आपण त्यांना शांताराम म्हणू पहिले. शांताराम 10वीमध्ये नापास झाला आणि आईला कसं तोंड दाखवायचं म्हणून आळंदीला आला. आळंदीला शिक्षण घेण्यासाठी नाही आला, जीव द्यायसाठी आला. पुढे संस्कार असे होते की इतरत्र कुठं जीव दिल्यापेक्षा आपण इंद्रायणीमध्ये द्यायला काय हरकत आहे. 3 वाजता इंद्रायणीच्या काठावर आले आणि काठावर आल्यानंतर आणखी संस्कार जागे झाले की 3 वाजता नाही द्यायचा, ही वेळ बरी नाही, 4 वाजू देऊ, 4 वाजू दे नाही. त्यावेळेला तो काळ चांगला असतो नाही का, त्याला कोणचा काळ म्हणतात? ब्रह्ममुहूर्त म्हणतायत. त्या मुहूर्तावर आपण देऊ. त्या मुहूर्तावर द्यायचं ठरवलं आणि तेवढ्यात बरोबर 4 वाजता तिथं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मारुती महाराज गुरव
ते आळंदीतलेच होते. ते तिथं आले. आल्यानंतर विचारलं पोराला, काय रे पोरा कुठला आहेस तू? लांबचा आहे बाबा. अरे आंघोळ नाही करत बसलाय तसा? म्हटले हा बाबा कर ना आंघोळ. कसं काय इतक्या लवकर आलाय तू? म्हटले बाबा हे माझी शेवटची आंघोळ आहे. 10वीमध्ये नापास झाल्यामुळे आई म्हटली तोंड दाखवू नको म्हणून आलोय बाबा. आता मला शेवटी इथं जीवन संपवायचं आहे. बघा, जीवन संपवण्यासाठी आलेला शांताराम, त्याचा हात पकडून गुरव महाराजांनी, मारुती महाराज गुरुवांनी त्यांना संस्थेमध्ये आणलं. मग तो शांताराम राहिला नाही, ते शांताराम गुरुजी झाले. लक्षात. मी असं म्हणेल की प्रकाशाची अपेक्षा करत असाल तर दिवाच महत्वाचा आहे. दिवा महत्वाचा आहे का दिवाच महत्वाचा आहे? दिवाच महत्वाचा. दिवा महत्वाचा आहे का दिवाच महत्वाचा आहे? प्रकाशासाठी दिवाचं महत्वाचं आहे, दिवा नाही, दिवाचं महत्वाचं आहे. तशी कृपा व्हावी असं वाटत असेल ना, आणि अंधार निघून जावा असं वाटत असेल ना, दोष निघून जावे असं वाटत असेल ना, तर काय महत्वाचं आहे? संत महत्वाचे आहेत का संतच महत्वाचे आहेत? संतच महत्वाचे आहेत. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. त्यांचा परिचय काय आहे महाराज? देव भक्त पण देव भक्त पण देव भक्त पण देव देव भक्त ओची देव भक्त तुझी देवा भक्त तुझी देव भक्त तुझी देव भक्त भेदा भेद नाही जात भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप संत कृपेचे हे दीप भेदा भेद भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप संत कृपेचे हे दीप दीप आई शोभा जागा सोडू नका. कुणीही उठण्याचा प्रयत्न करू नका, खाली बसून राहा. काय असते पहा, एखाद्या मोठ्या माणसाची कृपा झाली, एखाद्या मोठ्या व्यक्तीने जर आपल्याला जवळ घेतलं किंवा आपण एखाद्या वेळेला मोठे झालो, लहान होणं कठीण जाते. लहान होणं कठीण जाते. मोठं झाल्यानंतर लहान नाही वाटत माणसाला. एकदा मोठं झालं ना की मोठ्या माणसाला लहान होण्याची इच्छा होते. खरं सांगा बरं महाराज, तुम्हाला जर मुख्यमंत्र्याचे फोन आले तर आमचे फोन उचलसाल का तुम्ही? हां, उचलत जाऊ म्हणजे पहिले त्याचा येऊ द्या, पहिला त्याचा येऊ द्या, असं होईल का नाही? तुम्हाला जर एकदम मोदीजीचेच फोन जर यायला लागले रोज तर आमचा फोन उचलसाल का तुम्ही? एकदा माणूस मोठा झाला की त्याला लहान होण्याची इच्छा होत नाही. पण तसं नाही महाराज. प्रपंचामध्ये मोठं मोठं होणाऱ्या माणसाचा मान असतो आणि परमार्थामध्ये लहान लहान होणाऱ्या माणसाचा मान असतो. प्रपंचामध्ये मोठ्या मोठ्या माणसाला किंमत भेटत असते आणि परमार्थामध्ये लहान लहान होणाऱ्या माणसाला किंमत भेटत असते. आणि म्हणून परमार्थामध्ये कुणीही मोठं नाही, कुणी लहान नाही. पाया पडती जन एकमेक साहेब.
आणि म्हणून असू द्या, वारकरी संप्रदायाची बैठक असू दे अशी आहे, असू द्या तुम्ही ज्ञानी असाल, शब्दज्ञानी असाल, तुम्ही आणखी कर्मठ असाल, तुम्ही योगी असाल, तुम्ही फार मोठे विद्वान असाल, पण मला असं वाटते तुम्ही जर दिंडीत असला ना तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं सगळं ज्ञान बाजूला ठेवून भजन केलं पाहिजे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते भजन प्रमाण. इथं भजन महत्वाचं आहे, इथं वारीत भजन हे महत्वाचं आहे, साधना महत्वाची आहे. आपण कितीही मोठे असलो तरी सुद्धा लहान गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष नाही करतायत महाराज, नाही करतायत. एखाद्या वेळेला बंकट स्वामी महाराज काकडा घेत होते, काकड्यावर त्यांचं फार प्रेम होतं, फार प्रेम. बंकट स्वामी महाराज काकड्यावर त्यांचं प्रेम होतं आणि आता काकड्याचं ना आमचं जास्त वाकडं आहे. आमचं काकड्याचं खूप वाकडं आहे आता. विषय असा आहे की संप्रदायातली एखादी किती लहानशी गोष्ट करायचं काम पडलं तरी आपला मोठेपणा सोडून केली पाहिजे, हा भाव आहे. या भावातून आपल्याला त्याचा उपयोग होईल. आपण गावातले श्रीमंत आहात, आपण समृद्ध आहात, आपण खूप मोठा घर आहे आपलं, आहे 50-60 एकर शेती आहे, खूप मोठं सोयाबीन, कापूस, काय ऊस, दूध आहे तुमचं. पण तुम्ही जर सप्त्याच्या मंडपामध्ये गेलात ना तर तुम्ही सगळं विसरून तो मंडप झाडून काढला पाहिजे, लक्षात ठेवा. तुम्ही सप्त्याच्या मंडपामध्ये टाळकरी, आता टाळकऱ्यामध्ये वेगवेगळे टाळकरी असतात, काही महाराज लोक टाळकरी असतात नाही का, काही श्रीमंत लोक टाळकरी असतात. पण मला असं वाटतं तुम्ही पारमार्थिक असाल ना तर तुम्ही हे सगळे लोकांनी खाली ठेवून दिलेले टाळ व्यवस्थित गुंडाळून कुठंतरी व्यवस्थित ठेवून दिली पाहिजे. आपली सगळी श्रीमंती विसरून हे खरं काम आहे, हे खरं काम आहे. पक्वाद आपला असो वा दुसऱ्याचा असो, व्यवस्थित कणिक काढून ठेवला पाहिजे. सदा आपला असला की बरोबर काढायचे, दुसऱ्या काढतो, खाऊ दे मामुजाला सगळं, असं नाही. संप्रदायापेक्षा आपण मोठे नाही आहे, धर्मापेक्षा आपण, कोण धर्मापेक्षा मोठा आहे महाराज? धर्मापेक्षा कोण मोठा आहे? संप्रदायापेक्षा कोण मोठा आहे? संप्रदायापेक्षा मोठं ज्ञानोपाराय जर आपल्याला म्हणून घ्यायला तयार नसतील तर आपण कशाला म्हणून घ्यायचं? म्हणून तुम्ही कितीही श्रीमंत असाल, तुम्ही किती मोठे असाल, मुद्दाम सांगतो, गावामध्ये जर एखादा सप्ताह असेल, गावामध्ये जर एखादा आध्यात्मिक कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लहानपेक्षा सुद्धा लहान झालं पाहिजे. तुम्ही जर त्या मंडपामध्ये लहान झाला तर गावातले लहान माणसं तर आणखी लहान होतील ना, आणखी लहान. आणि म्हणून महाराज म्हणतात, संत कृपा मला झाली, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. हे सगळं प्राप्त झाल्यानंतर सुद्धा, ही सगळी प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा महाराज, हे सगळं मिळाल्यानंतर सुद्धा याही वरी पार्था माझी या भजनी असता तया ती मी माथा मुकुट करी. आणि म्हणून हे सगळं असूनही महाराज याच्यामध्ये रंगत नाही. महाराज या सगळ्या कृपेमध्ये म्हणा, या सगळ्या श्रीमंतीमध्ये म्हणा रंगत नाही, तर महाराज हे सगळं प्राप्त होऊनही कुठं रंगतात? हे अभंगाचे. तुका प्रेमे नाचे गाय, 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 तुका प्रेमे नाचे Santa
ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण उपस्थित आहात. मंदिराचं काम चालू आहे. फार भव्य काम असल्यामुळे अजूनही चालू आहे. नाही का मला अजूनही अनेक दगड बसवायचे राहिलेत. धीरे 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 हे सगळं चालू आहे. तर मला असं वाटतं की आपल्याही जीवनामध्ये असा एखादा चांगला योग घडून यावा असं वाटत असेल तर चांगल्या ठिकाणी योग्य ठिकाणी दान देणं महत्त्वाचं आहे. आपणही यामध्ये सामील होऊ शकता. नक्कीच हे वैभव आहे. खरं म्हणजे आपण आळंदीमध्ये आल्यानंतर मला नाही वाटत की या मंदिराकडे पाहिल्याशिवाय आपण आळंदी सोडत असू. इकडून आला तरी इकडनं आला तरी इकडनं आला तरी या मंदिराकडे पाहिल्याशिवाय आपण आळंदी सोडूच शकत नाही. वाह. आणि एवढं भव्य आहे की या मंदिराकडे पाहिल्याशिवाय पर्यायच नाही. तुम्हाला सांगतो इथं आले तरी या मंदिराकडे पाहावं लागतं. आणि कधी कधी तुम्ही वरून गेलात ना तरी सुद्धा मंदिर दिसतंय. लक्षात एखाद्या वेळेला त्या लँड करायला जर जागा भेटली नाही तर ती असं वर फिरते नाही का. त्याच्यातून सुद्धा ही मंदिरं दिसतात. मग वरून सुद्धा दिसणारं आणि या ठिकाणी आल्यानंतर त्याच्याकडे पाहिल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्याला पर्याय नाही असं असलेलं मंदिर. या मंदिरामध्ये आपणही कुठंतरी सहभागी असलं पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो. आणि ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो की ज्ञानोबाराया आमच्या जीवनामध्ये देव धर्म आणि देशाची अखंड सेवा घडत राहू द्या. किती दिवस घडत राहू द्या. जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत घडत राहू द्या. ही शुभकामना, ही शुभ इच्छा, ही सद्वासना प्रभूचरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वरा राखा पाया करा महाराज तुम्ही सिद्ध देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आता माऊली खाली बसा. माऊली विद्यार्थी तुम्हाला खाली बसवा. संस्कृत विद्यार्थी पुढे जा. खाली बसवा त्यांना 2 मिनिटं. मावशी खाली बसा. बसा 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 2 मिनिटं बसा. महाराजांनी सांगितलंय खाली बसा. वेळेच्या अगोदर महाराजांचं वेळेत सेवा असते. खाली बसा. सरळ विनंती आहे. आई खाली बसा. मावशी खाली बसा. टाळकरी मंडळी आपण सुद्धा सर्वांनी सहकार्य करा. 2 मिनिटं जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व महाराज मंडळी विनंती आहे आपण 2 मिनिटं जागेवर या ठिकाणी अतिशय महाराजांचं पूर्ण आयुष्य त्याच्याकरता ज्यांच्या मुखातून आपण कीर्तन श्रवण करतो ते व्यस्त आहेत. आपण सर्वाला विनंती आहे फक्त 6 मिनिटं आपण त्यांच्याकरता खाली बसायचं. टाळकरी मंडळी सानप महाराज या पुढे या. चालू असलेल्या अखंडानंद सप्ताहामध्ये आज सकाळच्या सत्रातील कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कीर्तनकार पूजनीय आदरणीय रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपर बाबा महाराजांनी या ठिकाणी जीवनामध्ये त्यांच्या अतिशय मोठी व्यस्तता असते. जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्ट परोपकारे. अगदी काही माणसं स्वतःकरता जीवन जगतात, काही परोपकार करतात. तर गुरुवारी महाराजांचं जीवन या ठिकाणी विद्यार्थ्याकरता परोपकार करता तथा गोसेवेकरता बाल संस्कार शिबिर अनेक या ठिकाणी आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये. जिथे जिथे या ठिकाणी काही गोष्टी बंद पडतात तिथे पाचपोर महाराज सुरू करतात. हा महाराष्ट्राचा एक इतिहास आहे. जिथे मंदिराचं काम बंद असेल तिथे बऱ्याच ठिकाणी मंदिरं सुरू करण्याचं काम महाराजांच्या या ठिकाणी श्रमातून होत आहे. विनंती असेल आपल्या सर्वाला की या ठिकाणी अतिशय गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था नितांत प्रेम गुरुवारी महाराजांनी सांगितलं की शेवटचा श्वास मंदिराकरता घेतला. अंतिम टप्प्यातलं काम आहे. महाराज आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या उपस्थितीमध्ये या मंदिराचा कलशारोहणाचं काम बाकी आहे आणि त्याची या ठिकाणी आमची पूर्वतयारी चालू आहे.
तर नक्कीच आपल्या या ठिकाणी प्रेरणा, या ठिकाणी सहकार्य आपलं असतंच. असो, महाराजांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून सेवा दिली. कारण जोग महाराज संस्थेमध्ये 20 ते 25 मिनटं तिथे उद्घाटनाचं काम चालू होतं. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी वसतिगृहाचं या ठिकाणी ओपनिंग उद्घाटन त्याही कामाकरता या ठिकाणी महाराज म्हणले मी जरा लेट होतो. त्यांना मला लेट नाही, तुम्ही 11 वाजता आले, 12 वाजता आले तरी संस्था तुमची जे फक्त येणं महत्त्वाचं असतं. कारण प्रेम प्रीतीचे बांधले या ठिकाणी प्रेम महत्त्वाचं आहे. सेवा तर चालूच असते याच माध्यमातून. म्हणून इथे अनेक लोक आम्हाला अनेक इच्छाही करतात की मंदिरात सेवा असावी, आम्हाला एक संधी असावी, पण त्यांना सांगितलं नाही. या ठिकाणी तुका म्हणे करा सेवा, आली जीवावरी तरी नामा म्हणे केशे राजा, केला नेम चालवी माझा. या ठिकाणी परंपरेला गुरुवारी केंद्रीय महाराज संस्था महत्त्व देते. वारकरी शिक्षण संस्था आपली आहे, त्याच माध्यमातून आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो. अगदी या ठिकाणी महाराजांनी सेवा वेळेत दिल्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि विशेष तुम्हाला माहिती असेल नसेल, या ठिकाणी अनेक ठिकाणी गोशाळेमध्ये आपण बघितलं कत्तलखान्याला हजारो गाया लाखो गाया जाणाऱ्या कत्तलखान्यातून सोडवणारी. आम्ही बोलतो आईबद्दल बोलतो, गाईबद्दल बोलतो, पण आई आमची कुठंतरी सेवा करा. बरेच लोकांचं असते. गायाबद्दल आम्ही बोलतो, पण एकासुद्धा गायीची आपल्याकडनं सेवा होत नाही. पण कितीतरी लाखो गाया कत्तलखान्यातून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ती सेवा करतायत. आणि म्हणून गोरक्षक आपल्या वारकरी संप्रदायातले महाराज आहेत. म्हणून महाराष्ट्रानं दखल घेतली आहेत, विशेष नाही, महाराष्ट्र शासनानं सुद्धा यावर्षी त्यांच्या सेवेची दखल घेऊन यावर्षी महाराजांना ज्ञानोबा तुकोबराय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार यावर्षी डिक्लेअर झाला. त्याचं स्वागत महाराष्ट्रभर झालं, देशातसुद्धा त्यांचं स्वागत झालं. अतिशय मोठं धर्माचं काम महाराज करतायत, त्याबद्दल सर्वाला आम्हाला स्वाभिमान आहे. म्हणून या ठिकाणी आज प्रथम गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने मी मागे त्यांचा सत्कार करण्याकरता आम्ही तिकडे जाणार होतो संस्थांच्या वतीने, पण म्हणलं या ठिकाणी भाग्याचा उदय तेही जोडे संत पाय. या ठिकाणी गुरुवारी बाबा सांगायचे की आपण आपल्या जागेमध्येच व्यवस्थान करूया. म्हणून आपल्या संस्थांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत होतं. कारण या दिवसामध्ये कमी वयामध्ये महाराजांचं खूप मोठं काम आहे. इथं पुरस्कार हातात दिसत नाही, चालता येत नाही, त्यावेळेस पुरस्कार येतात, काहीला मरणोत्तर पुरस्कार मिळतात. पण या ठिकाणी सेवेची दखल महाराष्ट्र शासनानं घेऊन म्हणून आपण एक संस्थांच्या वतीने तुम्हाला सर्वांच्या साक्षीने गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने त्यांना या ठिकाणी आपण सत्कार करतो आहे. तर प्रथम आपण त्याचं या ठिकाणी सत्कार सर्वांच्या वतीने, फक्त विशेष गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने मी आजची ज्यांची पंगत आहे, गेली अनेक वर्षापासून या दिंडीची सुरुवात झाली तेव्हापासून महाराज वैकुंठवासी कुंडलिक दादा थोरात, बबनदादा पाचपू साहेबांचे सासरे आणि आत्ता कालच त्यांचे नुकते भाचे बहुमताने श्रीगोंदा मतदारसंघातून अगदी खूप छान मताने वारकऱ्यांचा मुलगा, एक वारकऱ्यांचा घराणा कसा असावा या ठिकाणी पाचपोते परिवार पूर्ण दिंडीमध्ये चालतो आहे. त्यांची मेवणी आणि या गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांचे खजिनदार गजाभाऊ थोरात बाळासाहेब हिंगे पाटला विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी महाराजांचा संस्थांच्या वतीने पूर्ण पोशाख आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. संस्थांच्या वतीने या ठिकाणी आपण सर्वांना विनंती आहे, आपण जोरात एकदा पुन्हा शकता टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. या तांबे महाराज, या हरिभक्त पानकेसर महाराज तांबे, आपण पुढे यायचं आहे. तुमच्या हस्ते महाराजांना श्रीफळ द्यायचं आहे. या लवकर. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु जोग महाराज श्री गुरु गोविंद महाराज की जय. बसा बसा 2 मिनटं सागर बसा. आज या ठिकाणी ज्यांची या ठिकाणी आता कीर्तनंतर महाप्रसाद आहे, वैकुंठवासी कुंडलदादा थोरात, माजी अध्यक्ष केंद्रीय महाराज संस्था यांच्या स्वनात श्रीमती रुक्माबाई कुंडली थोरात वाघाडे तथा सुरेश माधव कावष्टे, त्या समवेत सुनील संपत गोरडे शास्ताबाद यांची पंगत आहे. सायंकाळी समस्त ग्रामस्थ मंडळ कळस पारनेरकर यांची पंगत आहे.
आज भजनाची सेवा महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायक पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजी यांची होणार आहे. आणि आज सायंकाळी ठीक 4 ते 6 या वेळामध्ये कीर्तन, हरिभक्त पारायण, ज्ञानसिंधू संदीपान महाराज शिंदे वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष जोग महाराज संस्था यांच्या ठिकाणी कीर्तन होणार आहे. सर्वाला विनंती असेल, जाता जाता ज्या भाविकांना या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराकरता कलशारोहणाकरता काही देणगी द्यायची असेल तर गेटच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला एक छोटंसं देणगीच आहे. आणि या ठिकाणी एक शाल रे शाल घे शाल. आणि आत्ता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मंदिराकरता वैकुंठवासी हनुमंत अण्णा मोरे यांच्या स्मरणात सौ निर्मला सुरेश पाटील यांनी 11,000 रुपये मंदिराच्या कळसाकरता दिलेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. 11,000 रुपये मंदिराच्या कळसाकरता दिलेले आहेत. या ठिकाणी निर्मला सुरेश पाटील या या महाराजांच्या त्या ठिकाणी स्वागत होते. सर्व गुरुबंधू मंडळी इथे आलेले संस्थाकरता कीर्तन श्रवण करता सर्वाला धन्यवाद देतो. जाता जाता गेटच्या डाव्या साईडला उजव्या साईडला काउंटर आहे, पावती पुस्तक आहे, संस्थाने केली प्रकाशित डायरी आहे, समाधी सोहळा मालिका, कीर्तन मालिका, प्रासंगिक नैमित्तिक ज्यांना हवी असेल तर तिथं संग्रह ठेवायचा आहे. कृष्णानगर याही भाविकांनी 100 किलो गावाचा आटा दिलेला आहे. तसेच टिपटॉप मेटल्स याही भाविकांनी 50 किलो गावाचा देणगी दिलेली आहे. संस्था त्यांचा अत्यंत ऋणी आहे. 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. संस्था त्यांचा अत्यंत ऋणी आहे. तसेच सूर्य हॉस्पिटलच्या 2 मॅडम आहेत, त्यांनी 300 रुपयाची देणगी दिलेली आहे. संस्था त्यांचा अत्यंत ऋणी आहे. तसेच गणपत बाबूराव जाधव पाटील संस्था त्यांचा अत्यंत ऋणी आहे. तसेच तुकाराम शेठ शेळके कृष्णानगर याही भाविकांनी 10 किलो लसणाची पाकळी संस्थेच्या अन्नदानासाठी दिलेली आहे. संस्था त्यांचा अत्यंत ऋणी आहे. तसेच श्रीकृष्ण डेअरी आरगडे शेठ या भाविकांनी 25 किलो देणगी दिलेली आहे. संस्था त्यांचा अत्यंत ऋणी आहे. तसेच रघुनाथ दामो ढोबळे चिजगाई सिंगवे यांनी 1500 रुपये रोख स्वरूपात देणगी दिलेली आहे. संस्था त्यांचा अत्यंत ऋणी आहे. तसेच दीपक प्रभाकर रोडे लाखनगाव याही भाविकांनी 2100 रुपये यांनी दिलेले आहे. तसेच संतोष